श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही रहस्यमय आणि भयंकर हालचाल आता सुरू होईल, ज्याने एका मोठ्या ज्योतिषाचे आणि वैज्ञानिकांचे होश उडाले आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, येत्या 15 ते 18 जुलै दरम्यान तुमच्या आयुष्यात एक अशी चमत्कारी आणि अंगावर काटा आणणारा टप्पा सुरू होत आहे, जिथे तुम्हाला थेट सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मिळणार. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, पण थांबायचंय. याचा अर्थ आकाशातून कोणती जादुई कोंबडी तुमच्या घरात पडणार नाही, तर निसर्गाचा एक अत्यंत भयानक व खोल संकेत आहे. हा एक असा रूपक आहे, जो सांगतोय की तुमच्या आयुष्यात आता एक असा मार्ग, अशी व्यक्ती किंवा अशी एक गुप्त आयडिया येणार, जी तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी, पैशाची भयंकर किल्लत एका रात्रीत मिटून टाकेल. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक यातना सहन केल्यात, अपमानाचे कारस्थान असो किंवा लोकांचे धोकादायक डाव सहन केलेत, तुमच्या प्रत्येक अश्रूचा आणि कष्टाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. पण सावधान राहा मित्रांनो, हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर तुम्ही सुरुवातीची 2 मिनिटे आणि शेवटचा महत्त्वाचा भाग चुकवला, तर तुमच्या जवळची एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काची ती सोन्याची कोंबडी तुमच्या डोळ्यात देखत हिरावून घेऊ शकते. ब्रह्मांड जेव्हा इतकं मोठं काहीतरी देतं, तेव्हा ते भयंकर परीक्षा सुद्धा घेतं. घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला पुन्हा त्याच गरिबीच्या खाईत ढकलू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्या आयुष्यासाठी का गरजेचं आहे, आणि ची धोकादायक व्यक्ती कोण आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये, या भविष्यवाणीमध्ये शेवटपर्यंत बघूया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक असा चमत्कारी, अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होत आहे, जिथे तुम्हाला प्रगतीची एक अशी सुवर्ण संधी मिळेल, जी तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी आणि आर्थिक चणचण कायमची मिटून टाकेल. तुम्ही मनाचे अत्यंत साफ आहात मित्रांनो, प्रामाणिक आणि इतराला मदत करणारे, स्वतःचे वर्चस्व पणाला लावणारे आहात तुम्ही. पण दुर्दैवाने भूतकाळात तुम्हाला बदल्यात फक्त विश्वासघात, पाठीत खंजीर आणि भयंकर आर्थिक फसवणूकच सहन करावी लागली आहे. गेल्या काही काळापासून ग्रहाची कठीण परीक्षा सुरू असल्यामुळे तुमचे बनत असलेले काम सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी बिघडत आहे. मेहनत तुम्ही 100% करून सुद्धा फळ मात्र 10 ते 20%च मिळत आहे. पण आता मित्रांनो, जुलै 2026 पासून ही महादशा बदलत असून तुमच्या कठीण संघर्षाचे दिवस कायमचे संपणार आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, जर बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात आणायचा असेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवायची असेल, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण विश्वासाने जय शनिदेव, माझे दिवस बदलत आहेत, कृपा ठेवा, असं नक्की लिहून आपली उपस्थिती नोंदवा. जे लोक आज पूर्ण श्रद्धेने अशी कमेंट करतील, त्यांच्या आयुष्यात सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर अत्यंत शुभ व आनंदाची बातमी पडेल. त्यामुळे ही सुवर्ण संधी अजिबात दडवू नका, सोडू नका. कर्क राशीच्या जातकानं, या बदलत्या काळानुसार तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. अचानक तुमच्या डोक्यात एखादी नवीन किंवा क्रांतिकारी व्यवसाय कल्पना येईल, जी सुरुवातीला अत्यंत लहान किंवा बिनमहत्वाची वाटू शकते. आजूबाजूला लोक, तुमचे जवळचे नातेवाईक कदाचित या कल्पनेची थट्टाही उडवतील, पण ज्योतिषीय संकेत असे सांगतात की ही छोटीशी कल्पना पुढे जाऊन तुमच्यासाठी पैशाचा महापूर घेऊन येणारी आहे. आणि याच बिझनेस तुमच्यासाठी आयुष्यभर नेहमीच मोठा आर्थिक नफा मिळवून देणारा स्रोत ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, त्यासोबतच एकीकडे आर्थिक सुवर्णकाळ सुरू असताना दुसरीकडे तुम्हाला अत्यंत सावध, सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या जवळची, तुमच्या ताटात जेवणारी आणि तुमच्याशी गोड बोलून पाठीवर हात फिरवणारी पा- एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे खूप मोठे भयंकर कट कारस्थान रचत आहे. तुमची होणारी प्रगती, समाजात वाढणारी जी प्रतिष्ठा आहे किंवा तुमचा बदलणारा जो सुवर्णकाळ आहे, या व्यक्तीला अजिबात सहन होत नाहीये. त्यामुळे ती तुमच्या मार्गात मोठे अडथळे आणण्याचा प्रयत्न करेल. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, या कपटी, धोकेबाज व्यक्तीला ओळखण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. ज्या व्यक्तीचे नावच स, म आणि क या अक्षरापासून सुरू होते, जे अचानक तुमच्याशी गरजेपेक्षा जास्त गोड बोलायला लागते, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहा मित्रांनो. ही व्यक्ती तुमच्या घरातील, व्यवसायातील गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते.
आणि त्यामुळे जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपले प्लॅन्स, आपली गुपित पूर्ण गुप्त ठेवा. नाहीतर हाताशी आलेली सोन्याची संधी, ही सोन्याची कोंबडी सुद्धा ही व्यक्ती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातक तुमचं करिअर, नोकरी आणि व्यवसायाला एका रात्री कलाटणी देणारी एक अत्यंत महत्त्वाची प्रामाणिक व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात एंट्री करेल. ही व्यक्ती एखादा मोठा व्यापारी, श्रीमंत भागीदार, जो पार्टनर किंवा एक मोठा मार्गदर्शक, योग्य मार्गदर्शक मेंटर असू शकतो तुमच्या आयुष्यात येणारा, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, पैसा असेल, तुमच्याकडे आलेले अफाट टॅलेंट आणि या व्यक्तीचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडता तुमचं नशीब सोन्यासारखं चमकू लागेल, ज्यामुळे समजा तुमची एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो अनेकाच्या मनात हाही प्रश्न येतो की हे भाग्य आणखी वेगाने फळण्यासाठी आम्ही नक्की काय केलं पाहिजे. तर ज्योतिषशास्त्रानुसार या बदलत्या काळात तुम्ही निळा व गडद काळा रंग वापरणे पूर्णपणे टाळावे. घराबाहेर पडताना शक्य असल्यास आपल्या खिशात तांब्याचा एक छोटासा नाणा तुकडा नेहमी सोबत ठेवावा. हा एक छोटासा व अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणीची भिंत एका क्षणात फोडून काढेल आणि यशाचा मार्ग देखील मोकळा करेल. कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक वर्षापासून ज्या हक्काच्या पैशासाठी तुम्ही लोकांचे उंबरटे झिजवत आहात किंवा कोर्ट कचेऱ्याचे चक्कर मारत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येणार. एखादा जुना मालमत्तेचा आणि जमिनीचा वाद तुमच्या बाजूने सुटेल किंवा ज्या व्यक्तीने तुमचे कष्टाचे पैसे दाबून ठेवले होते ती स्वतःहून तुमच्या घरी येऊन तुमचे पैसेही परत करेल. हा अचानक झालेला मोठा धनलाभ तुम्हाला कोणत्याही नवीन कामात, मोठ्या गुंतवणुकीसाठी एक भक्कम पाया मिळवून देणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, पैशासोबत तुमच्या घरातील वातावरणही आता अत्यंत आनंदी व सुखाचे बनेल. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या घरात विनाकारण सुरू असलेले वाद थांबतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे बिघडलेले आरोग्य सुद्धा सुधरू लागेल. त्यामुळे औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबेल. फक्त एक महत्त्वाची काळजी घ्या मित्रांनो, तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात कोणतीही तुटलेली वस्तू, जुने जोडे, चपला किंवा कचरा अजिबात ठेवू नका, कारण तिथली नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येणाऱ्या लक्ष्मीला थांबवत आहे आणि हा दोष आजच दूर करायला सुरुवात करा मित्रांनो. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीतरी खूप मोठे चमत्कारी देणार असते तेव्हा तुमची अंतिम परीक्षाही घेतली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या सुवर्ण काळात तुम्हाला 3 मोठ्या चुकापासून अत्यंत सावध राहायचे, नाहीतर नशिबाने दिलेली संधी एका क्षणात वाया जाईल. पहिली मोठी चूक म्हणजे आनंदाच्या भरात येऊन आपल्या आगामी योजना असतील, बिझनेस प्लॅन असतील किंवा घराच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत घरातल्या, तर कधीही कुणाजवळही बोलून दाखवू नका, कारण वाईट नजर तुमच्या कामाला खीळ घालू शकते. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांना दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे आळस व चालढकल करण्याची सवय आता सोडून द्या. एखादी चांगली संधी समोर आल्यावर उद्या करू असे न म्हणता त्वरित निर्णय घेऊन कामाला लागा, कारण वेळ कोणासाठी थांबत नसते. तिसरी व सर्वात भयंकर चूक म्हणजे भूतकाळात तुम्हाला सोडून गेलेल्या किंवा विश्वासघात केलेल्या व्यक्तीवर पुन्हा कधीही विश्वास ठेवू नका, कारण तुमची बदलती प्रगती पाहून ते लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापासून आजच 4 हात लांब राहा. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची रहस्यमय गोष्ट मी सांगणार आहे, जी थेट निसर्गाच्या संकेताशी जोडलेली आहे. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वप्नात संत वाहणारे पाणी, एखादे भव्य पांढरे मंदिर किंवा नाणी पैसे दिसत असतील, तर समजून जा की तुमच्यावरती देवकृपा झाली आहे. ही कोणती सामान्य स्वप्न नसून हा निसर्गाचा थेट संदेश आहे मित्रांनो, की तुमच्या गरिबीचे, त्रासाचे दिवस आता कायमचे संपलेत आणि पुढच्या काही दिवसातच तुमच्या हाती खूप मोठी संपत्ती लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, या स्वप्नाचा संकेत इतका रहस्यमय आहे की तितका तो संवेदनशील सुद्धा आहे. त्यामुळे हे स्वप्न चुकूनही कोणालाही सांगू नका, अगदी तुमच्या अत्यंत जवळच्या मित्राला सुद्धा, जोडीदारालाही नाही. हे गुपित इतके जास्त लपून ठेवा जितका धनलाभाचा वेग वाढेल आणि तुमचे काम बिना अडथळे पूर्ण होईल. निसर्गाचा हा संकेत तुमच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देण्यासाठी तुम्हाला मिळाला आहे, त्यामुळे तिचा आदर करा. कर्क राशीच्या जातकांनो, या संपूर्ण चमत्कारी दैवी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला जल अर्पण नक्की करावे. सूर्यदेवाकडे पाहत असताना आपल्या मनात प्रगतीची सकारात्मक इच्छा व्यक्त करावी
आणि या उपायामुळे तुमच्या शरीरातील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि रखडलेले कामे सुद्धा वेगाने मार्गी लागायला सुरुवात होईल. कर्क राशीच्या जातकानं त्यासोबतच दर शनिवारी न चुकता मारुती रायाच्या किंवा शनी मंदिराच्या मंदिरात जाऊन शनी चालिसा किंवा मारुती रायाची चालिसा ही पठण करावी आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला काळे तीळ अन्नदान करावे. हा उपाय तुमच्या राशीवरील सर्व जुने दोष असतील, ग्रहाची वक्रदृष्टी असेल ती नेहमीच दूर करेल. तुमचे सोनेरी आणि आनंदी दिवस आता सुरू झालेत. मनात कोणतीही शंका न ठेवता स्वतःवर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा मित्रांनो. तुमचं यश आता तुमच्या हातात आहे. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकरून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा, आर्थिक तणावाचा आणि गुप्त शत्रूच्या कट कारस्थानाचा कायमचा अंत करायचा असेल तर बजरंगबलीच्या चरणी पूर्ण श्रद्धेने लीन व्हावे लागेल. आताच्या आता या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं जय महाबली हनुमान, माझ्यावर कृपा ठेवा, माझी संकट सर्व दूर करा असं लिहून आपली कमेंटमध्ये उपस्थिती नोंदवा. लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी साक्षात संकटमोचन हनुमान उभे असतात त्याचे केसही कोणी वाकडे करू शकणार नाही. तुमची एक श्रद्धापूर्वक कमेंट तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेची भिंत फाडून यशाचा मार्ग मोकळा करेल आणि हनुमानजीच्या आशीर्वादाने पुढच्या 48 तासात तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल मित्रांनो. लक्षात घ्या फक्त.